करूया सुरुवात दुसऱ्या बारीचा माझ्या उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांना शाहीर मानाचा मुजरा करतो आणि बारीला सुरुवात करते बघा. पहिल्याच दणक्यानं तुला आज माझ्या गडगार वाटल, तुझ्या माझ्यातला सामना आज भलताच पेटल, माझी बरोबरी करायला तुझं सारं आयुष्य लोटल, आहे पक्या गुरुचा चेला मी, हे ऐकून घे शुभम माट. बुवा काय म्हणतो म्हणजे बेडकावरला विषय म्हणायचा म्हणून बुवाचा आवाज बेडकासारखा, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा आणि नागिन कुठं गेली दुसऱ्या बरोबर, म्हणजे नागोबा तेवढा बरबाद, त्याचं नाव तेवढं बरबाद झालं, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा, नागिन पण तिथंच राहायची, त्याचं काही नाही. तुरे मला बोलला की तो बोलला आणि तुम्ही बोलला होता. मग बुवा जर दुखत असेल ना तर पहिलंच बोलायचं नाही, बरोबर ना. आणि बेडकाचा विषय पहिला पाऊस पडल्यावर ना पर्यात असेल, नदीत असेल, विहिरीत असेल, जसा सुकला शॉट उडवतो ना बेडू कसा उडवतो बघा तुमचा, उडव ना. हा मग डराव घराने बुवा कसा करतो ना तुम्हाला समजेल, म्हणून बघा विषय कसा येतो. रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात, म्हणतो भेटल जवानी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. आणि ह्याच्या त्याच्या जीवावर ह्याच्याकडची दोन गाणी त्याच्याकडची दोन गाणी आहे ना, घेऊन तू माझ्याशी बारी करायला आली ना. हा अजून पुढचा विषय बोलू ना तर बिचाऱ्या तुझ्या डोळ्यात रक्त येईल, पाणी तर सोड. म्हणून हा पेटलंय रण आज केलाय पण आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. हा नाही पुरुष नाही तू बाय, कशाला येतो तू हात घाई, किती बघितल्या मी अशा बाई माझ्या समोर कोण टिकलाच नाही, करून विचार मेरे माघार, करून विचार मेरे माघार, तू एक नंबरचा हाय मुखा, तू एक नंबरचा हाय मुखा. काय म्हणतो करून विचार मेरे माघार, तू एक नंबरचा हाय मुखा, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का. पेटलंय रण आज केलाय पण आहे विजय माझा हा पक्का, आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. फरमाईश बघा, तुझा निरोप घेताना फरमाईश आहे रोहन जाधव, आदित्य जाधव 201 रुपयाचं, म्हणून लगाव गाडी 4. तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले, तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले, ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले, ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. आता विषय बुवा म्हणतात की माझी जी गवळण होती, बुवा मी तुम्हाला काय म्हणतोय, मी तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्हाला नाही हो, आजची गवळण तुम्ही आहे.
आजची गवळण तुम्ही आहे तो म्हणून तुम्हाला बोललो, नाही तर मी काय मला बोललो नसतो, मी काय ह्याला बोललो नसतो, मी काय ह्याला बोललो नसतो. तुम्हीच कशा हवं, मी काय पप्याला बोललो नसतो. 4-5 पप्या तुम्हाला येऊन दिला नसत्या, 5 हा नाद करते का? अरे आज गवळण तू तुला बोलू मला अरे बाला म्हणजे तू शुभम म्हणतो बाईची बाजू म्हणते, तुला नाही बोलू तर कोणाला बोलू? युअर डॅडी इज कमी पाहिजे तर त्यांना बोलतो आहे ना. म्हणून विषय मी काय बोललो बुवा, तू अनियाची नार या तुझं लग्न झालेलं असताना, तू एवढा चांगला संसार असताना तुझ्या श्रीकृष्णाच्या मागे का लागलीस? बरोबर आहे का? एवढा बुवा तुम्हाला प्रश्न विचारला तर तू म्हणतोस आधी शिकून ये जा घरी, मग काय म्हणतो माझी कर मस्करी. हा विषयच नाही बुवा, हा विषय ना. तुम्ही फेल कारण हा. आणि बुवा म्हणतात शुभम बुवांचा आवाज कसा आहे रे? मेलव तुम्हाला ना काली 4च्या खालचं गाणं दिलं ना, साप असं नागिन कशी बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला, बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. तुमचं झालंय कसं? तर संजू राठोड माहिती ना, लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल. तसं बुवा तसं तुमचं झालेलं आहे की मी तेवढा शान. अरे कोण आहेस तू, कोण आहेस? सुशांत घराटे झाली रे आता, काढून दाखवली ना तर तू म्हणशील यार ही वाऱ्यान गेली नाही. हा जाऊ दे. त्या ठिकाणी देवा पाटील गाव बेतवडे दिवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलं आहे, आज बुवांचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. बुवा गुरुवाना तुमच्या पप्पांना आणि कोणाला बुवा भारी पेटवणार. कोल्हापूर आला आडक्या गुरुचा बाडगा चला नाही, प्रश्नाची बाजू सोडवून द्या. म्हणजे तुमच्या कुणीतरी लिहिलेला असेल तो ग्रंथ, म्हणून तुमच्याकडे अध्याय आणि लिहाय. बरोबर ना? मी कशाला देऊ? माझा प्रश्न शोधा की 14 वर्ष झाली, गेल्या वर्षी भल्यांची 13वी घातली, तुमचा 14वा घालतो आहे ना. म्हणून बुवा तुमच्यासाठी मी काय तुमचा घडी नव्ह, बाजू सोडवून द्यायला हाय तो विषय घ्या. आज पण तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या प्रश्नाचं खोटं, आणि ज्याने अहोरात्र मेहनत केल्याने या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर एक गाणं. कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं, या नियोजनात सारेच एक विचारांचं. कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं, या नियोजनात सारेच एक विचारांचं. म्हणून मुंबई नगरीत गाजतोय हावी अनिल कला मंच, मुंबई नगरीत गाजतोय आज हावी अनिल कला मंच, मुंबई नगरीत गाजतोय. कला गुणांना मिळते उभारी, गणती कलाकार इथे भारी, झाली दुनिया त्यांची दिवाणी, त्याची पाहून अदाकारी. म्हणून सुशांत करतोय कौतुक आज या रणात, म्हणून सुशांत करतोय कौतुक आज या रणात. म्हणून मुंबई नगरीत गाजतो आपला कला मंच, मुंबई नगरीत गाजतोय माझा हावी अनिल कला मंच. आणि शुभमबुवा तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्हाला जर या शक्तीपीठात घडायचं असेल खरोखर तर माझा मोलाचा सल्ला आहे तुम्हाला. कारण सुशांत घराटे तुम्ही चड्डी घालायला शिकला नव्हतो ना, चड्डी घालायला शिकला नव्हतो तेव्हापासून भाऱ्या करतोय. त्याच्यामुळे मला मोठेपणा नाही शिकवायचा. आणि राहिला प्रश्न बक्षिसाचा, जर तुझं नाव हाय म्हणतोस तू मावळ्या,
मग त्यांनी प्रेमापोटी का नाही रे 4 पैसे द्यायला नाही तुला? पहिल्यांदाच आलास, बरोबर आहे की नाही? 4 पैसे त्यांनी द्यायला पाहिजे होता. आणि बुवा म्हणतो तुमच्या गावात तुम्हाला मान नाही. अरे गावची नवरी पादरी येड्या, बरोबर आहे की नाही? गावची नवरी पादरी नसेल मान, येऊन बघ तू पण. सकाळपासून 100 लोकांनी गावातला फोन केला नाही. या ठिकाणी बुवा जास्त नाही घेत, आरतीला या ही तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्यांनी, कारण ही आरती आहे माझ्या वडिलांनी कलगीतुऱ्यामध्ये ही प्रथा चालू केली आरतीची. आणि भले भले शाहीर आज आरती, आणि माझ्या युट्यूबला सुद्धा ही आरती आहे, खूप व्हायरल होते. म्हणून ओ वाळू आरती, ही ओ वाळू आरती, शरणी वाहिली काया, लाविली लेकरास माया. हो थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. हो थै 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 नाचत यावे रंगणी गणराया.